पण सध्या हा सामना आपल्याला मैदानाच्या मध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. दोन्ही अंपायर तयार आहेत, पंच रेडी आहेत. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. अंपायर रेडी आहेत, खेळाडू रेडी आहेत. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज देखील तयार आहेत. रणधीरच्या समोर आपण पाहिलं तर राहुल आणि संदीप ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मागे देखील रणधीरनं मात्र आपल्या संघासाठी कामगिरी केली आहे. समोर राहुल. पहिला बॉल आपण पाहिलं तर सरळ बाटने खेळण्याचा प्रयत्न केला, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सुरुवात झालं एका धावेने टीमची. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न काढू आहे पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षण झालंय, फेकी झालंय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पंचांनी डिसिजन दिले तिसऱ्या पंचांकडे. आता तिसरे पंच होतील बिझी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे नॉट आउट. बॅटरी सेफ. त्यामुळे धाबा प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 2. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. 2 धाबा धावफलकावरती आहेत. राहुल न खातं ओपन केलं, संदीप न खातं ओपन केलंय. रणधीरचे पहिले 2 बॉल खूप चांगल्या लेंथवरती पाहायला मिळत आहेत. स्विंग बॉलनं गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. धावचीची संधी. मागच्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर संधी ज्या आहेत त्या निर्माण होत आहेत. रनआउटची संधी होती ती मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु त्या संधीचा फायदा घेता आला नाही. एक धाव कंप्लीट होत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा झाल्यात, पण मागच्या 2 बॉलवरती थोडासा हालचालीमध्ये वेग आलाय. रनिंग बिटवीन विकेटमध्ये कुठेतरी थोडीशी कमतरता जाणवली. मागच्या 2 रन ज्यावेळी त्या घेण्यात आलं होतं सिंगल. ऑफ्टॉपच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात त्या ठिकाणी टॅप केलाय. फक्त टॅप करतायत. मैदानाच्या आतमध्ये जोखीम पत्करत नाहीयेत. त्यांना माहित आहेत की या षटकामध्ये कसं खेळायचं, कशा पद्धतीने फेस करायचं, ते सध्या करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या 4 बॉल नंतर रन आहेत 3 सिंगल डॉट. पाच बॉल नंतर धावसंख्या आहे 4. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी. प्रथमतः बॅटिंग करतात ताई 11चा संघ. फिल्डिंग मध्ये आपण पाहू शकता मिरेकलचा संघ मैदानाच्या आतमध्ये. इथून जो जिंकेल तो M&S ब्लास्टर्स या टीम सोबत खेळेल सेमीफायनलची मॅच. चला गाई करा. वेळ सातत्यानं मात्र त्या गोष्टीची विनंती करावी लागतात, कारण फायनलची मॅच, मेगा फायनलची मॅच चांगल्या षटकाची जर झाली तर आणखीन मजा येईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं की रणधीरकडे ती चांगली लेंथ आहे. रणधीरकडे तो मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक हाताळण्याचा अनुभव आहे, तो त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाहीत आणि पहिल्या षटकामध्ये एकही एक्स्ट्रा रनही दिलेली नाही आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन आहेत ताई
लगेच मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू करा. 1 ओव्हर नंतर धावा आहेत त्या 5. प्रवीण मैदानाच्या मध्ये आलात. प्रवीण नाविन्य कामगिरी त्याला प्रवीणला अगदी करून दाखवायचे आहेत. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने आनंदजी मगदुम सर आहेत, तेही जॉईन होतील. त्यांचाही आवाज आपण ऐकतायत. काही गोष्टी त्यांच्यासोबत देखील मी शेअर करतोय किंवा येथील क्रिकेट किंवा येणाऱ्या काही कालावधीमध्ये आणखीन एक कन्सेप्ट आनंदजी मगदुम सर घेऊन येत आहेत आणि त्या कन्सेप्ट विषयी देखील मी चर्चा करणार आहोत. बरोबर आपण ड्रिंक्स ब्रेक ज्यावेळी त्या 3 षटकांचा होणार आहेत त्यामुळे त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण त्याविषयी चर्चा करूयात. रन झालं 5. चला घाई करा प्लीज. रिक्वेस्ट आहे सातत्यानं तुम्हाला तीच विनंती आम्ही वारंवार करतोय. 3:36 झाल्यात. 3:30 वाजून गेल्यात. पहिलाच बॉल प्रवीणचा आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय. षटकारानं धावा फलकावरती आता आपण पाहू शकता. डबल 1 11 वरती पोहोचल्यात. प्रवीणच्या पहिल्याच बॉलवरती राहुलच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. धावा बनवायच्यात, रन बनवायच्यात. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये क्रॅकिंग फ्लॅट अँड फ्ल्युरियस. वरती जर षटकार आला तर ताई 11चे संघमालक नितीन दादा यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइस आहे. 500. आणि स्वप्नीलजी शिंदे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइस आहे. परंतु तो षटकार असेल का षटकार नाही, आता तो 9वा असू शकतो. कारण 9 येईल का. 2 सिक्सर आल्यात. थोडं थांबल्या थोडासा दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. पाठीमागच्या 2 बॉलवरती प्रवीणच्या वरती तो अटॅक करण्यात आला. 2 षटकार आले. धावसंख्या 17 वरती पोहोचल्यात. मैदानाच्या मध्ये काही खेळाडू आहेत, त्यांना विनंती थोडं पाठीमागे उभं राहा. आपण सर्वजण बाहेरून या मॅचचा आनंद घ्या ही आपल्या सर्वांना विनंती आहे. प्रवीण तयार. समोर राहुल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. हाई स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या फलकावरती आहेत. दोन 6 एक चौकार. पाठीमागच्या 3 बॉल वरती रन किती आलेत. रन आला 16. 6-6-4. माहोलही बदललाय. आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अगदी
षटकार चौकारांची आतिषबाजी आज या संपूर्ण परिसरामध्ये या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रभात कॉलनी प्रीमियर लीग कशा पद्धतीने सक्सेसफुलच्या दिशेने जात आहेत हे देखील सर्वजण प्रयत्न करत आहेत. कुठला संघ मात्र फायनलच्या मॅचेस मध्ये खेळताना पाहायला मिळेल याची देखील चर्चा रंगली आहे. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला चांगली फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेवरती फक्त समाधान. क्षेत्ररक्षकाचंही कौतुक असणार आहे कारण लॉंग ऑनला ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या आपण पाहिलं तर सिंगलच्या मदतीनं 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 22 धावा फलकावरती आहेत. दोन बॉल कशा पद्धतीने मैदानावरती टाकले जातील ते आपण पाहूयात. राईट ओव्हर द विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं पुढे येतात. बॉलवरती बॉल लढवण्याचा प्रयत्न केलात. आणखीन एक सिंगल मिळतंय. सिंगलच्या सहाय्यानं धाव फलकावरती 23. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. आतापर्यंत 5 बॉल मैदानावरती हाताळून झाल्यात. ताई 11 आणि मिरेकल्स या दोन टीम दरम्यान सुरू असलेली महत्वाची मॅच सध्या आपण मैदानाच्या मध्ये अनुभवतायत. लास्ट बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट. रन आहे 23 या ऐकूया डिझेला आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने उर्वरित 3 षटकांसाठी. फलकावरती 23. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग पीसीपीएल आपण पाहिलं तरी महत्वाचं अगदी पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवरती दीपक तयार होत आहेत. 3rd ओव्हर मध्ये 3ऱ्या षटकासाठी आपण पाहू शकतायत. सागर खाडे साहेब त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर आदरणीय माने साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि संगम वाडकर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. या तिन्ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अशोक गोजरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पोहोचल्या. तर सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा पीसीपीएल या कमिटीच्या वतीने देखील मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. 3rd ओव्हरला सुरुवात होईल. दीपक तयार. राऊंड विकेट. पहिला बॉल आपण पाहू शकता. त्या ठिकाणी लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतोय की वरून जाते, परंतु पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. थोडंसं लेट रिॲक्ट केलं पंचाने, परंतु तो व्हाईट बॉलचा सिग्नल आहे पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 24 या आकड्यावरती 25 धावा. ओ चांगला बॉल पडला, थोडासा खाली राहिलाय. राऊंड विकेटने तुम्ही अँगल ज्यावेळी प्राप्त करता त्यावेळी अँगलचा बॉल थोडा खाली राहतो. तशा पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडा खाली राहणारा बॉल होता, लो बाउन्स राहणारा बॉल होता आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचं क्रिकेट आहे. एकतर आता सध्याचं क्रिकेट जर पाहिलं ना, सध्याच्या क्रिकेटमध्ये शॉर्ट टर्म क्रिकेट खेळले जातात. 2 ओव्हरच्या मॅचेस, 3 ओव्हरच्या मॅचेस. पण आयोजकांनी निर्णय घेतला की 6 आणि 5 षटकांच्याच मॅचेस होणार आणि त्याच पद्धतीने मॅचेस 2 दिवसामध्ये सुरू आहेत. आणखीन एक चांगला बॉल. मैदानाच्या मध्ये सध्या कोणाला थांबवलं जात आहे? राहुलला. ज्या राहुलच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येत आहेत त्याच राहुलला सध्या मैदानाच्या मध्ये स्ट्रगल करावा लागतो. कारण क्रिकेटचा खेळ नेहमी वेगळं काही ना काहीतरी शिकवत असतो. तसं आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी अचिव्हमेंट शिकायच्या असतात. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे, तिथेही काही ना काही गोष्टी अचीव करायच्या आहेत, शिकायच्या आहेत मैदानाच्या मध्ये. दीपक तयार. पुन्हा राऊंड विकेट. ओ माय गॉड, सर्व काही सुरळीत सुरू होतं. एकदा गोलंदाजाचं कौतुक केलं की कधी कधी गोलंदाजांना पण आवडत नाही असं चित्र आहे. पंचाने सांगितलंय नो बॉल. नो बॉल वरती 2+1 एकूण 3 धावा झाल्यात आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळते.
फ्रीचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण यापूर्वीचा बॉल आहे नो बॉल, पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. फ्रीचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल, राऊंड विकेट. ओहो, फ्री हिटच्या बॉलला पाठवलाय सरळ सीमा रे. टेनिस आणि रबर मध्ये भरपूर फरक आहेत. टेनिस मध्ये तुम्हाला टायमिंग सहित ताकदीचा वापर करायचा असतो, पण रबर बॉलला ताकद, टायमिंग, मिस टायमिंग स्ट्रोक देखील कधी कधी रबर बॉल क्रिकेटमध्ये तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असतो. हाई स्ट्रोक तसाच होता, मोठा फटका खेळला होता. धावसंख्या धावफलकावरती आहेत 34 धावा. 34 ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईक वरती पुण्याचा राहुल देईल का हुल. राहुल शॉट पूल केलाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच आता दर्शवतील धावा. डिक्लरेशन पंच दोन 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 धावा, कारण तुमच्या सिग्नलची प्रतीक्षा आहे. तुम्ही सिग्नल दिल्यानंतरच आम्ही ते त्या धावा काउंट करणार आहोत. ओके सुनील सर, ओके. दोन धावा दिल्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटने गोलंदाज पुण्यात तयार. धावसंख्या 36. समोर खेळला आणखीन एक. प्रथमतः बॅटिंग करतायत. जसं आपल्या मंचावरती महाराष्ट्र पोलीस दलातील काही कार्यरत अधिकारी आहेत ते दाखल झालेत, आणि त्यांच्या येण्यानं मैदानाच्या मध्ये आता षटकार चौकारांचाच पाऊस पडतो. पाऊस वरचा नाही येत, पण षटकार चौकारांचा पाऊस पडतोय. काल पाऊस होता, आज षटकार चौकारांचा आहे. आणखीन एक शॉट पूल करण्याचा प्रयत्न, जलद गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागे चालला, क्षेत्ररक्षक धावतोय बॉल वरती, परंतु बॉल जाईल घोषंकित क्षेत्रामध्ये, जिथे पंचाने सांगितलं 2 रन. 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं जाऊन पोहोचतायत 44 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी मी अशोक गजरे बोलतोय. आमचे खाडे साहेब मुंबई पोलीस दलातले, त्यांनी मुंबई पोलीस दलातनं एवढं नाव उज्ज्वल केलेलं आहे की त्यांनी गोल्ड मेडल आणून दिलंय त्यांच्या टीमला. ते कोच आहेत. आम्हाला काही येत नाही, आम्हाला काहीच येत नाहीये. फक्त क्रिकेट खेळता येतं, कबड्डी खेळता येतं. पण त्या माणसाने जर सांताक्रूज पोलीस स्टेशनचं नाव उज्ज्वल आणि महाराष्ट्र पोलीसचं किंवा मुंबई पोलीसचं नाव उज्ज्वल केलं असेल ना, ते खाडे साहेब आपल्या समोर बसलेले आहेत. तुमच्या माझीसात सांगतो, इकडे बघ. आणि कॅमेरा ऑन करो. या ठिकाणी माने साहेब बसलेले आहेत. ते पण कुस्तीपट्टू आहेत, परंतु काय वजा थोड्याशा गोष्टीमध्ये इकडे तिकडे झाल्या असतील. पण आज MSFचे जवान म्हणून, एक अधिकारी म्हणून किंवा कोणी असू दे, ते माझ्यासमोर आहेत. इकडे आमचे बोंद्रे सर आहेत आणि संगमवाड साहेब कुस्तीपट्टू आहेत. उभा करतो त्यांना, उभा करा, उभा राहा. दाखव रे मसल. इकडे कॅमेरा चालू आहे. मी कोण आहे? या ठिकाणी अंपायरचा निर्णय अंतिम राहील. आणि अंपायर जरा वरती हात करा. हो टोपेवाले, बवाल, सुनील, ओके डन. धन्यवाद सर, मनापासून आपलेही धन्यवाद आहेत. जसं महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर सदरक्षण आहे, खल निगराण आहे. या वाक्यावरती आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस चालतायत, आणि ते सर्व आज बांधव आपल्यामध्ये आहेत. पण प्रत्येकाला आवड असते, क्रिकेटची आवड लहानपणी प्रत्येकानं क्रिकेटचा खेळ खेळलाय. हातामध्ये एकदा तरी बॅट आणि बॉल सर्वांनीच घेतलाय.
कारण लहानपणी आपल्या हातामध्ये सुरुवातीला बॅट आणि बॉलच दिला जातो. प्लास्टिकची बॅट, प्लास्टिकचा बॉल, त्याच्याने सुरुवात केलेली आहे. प्रत्येक आपले जे बांधव आहेत, पोलीस बांधव आहेत, त्या सर्वांना त्या माहीत आहेत गोष्टी. लहानपणी असताना सर्वांच्या हातात ती प्लास्टिकची बॅट असायची. तिथे क्रिकेट सुरू झालं. मग काही गोष्टी अगदी आपण त्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. प्रदीप, ओ यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. तुमच्याकडे खऱ्या अर्थानं जसं सरांनी उल्लेख केला की कुस्तीपटू आहे, तुमच्याकडे शरीर खूप चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, खांद्यावरती जोर असेल, तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता, हे मैदानावरती दाखवलं आहे. आणि एका गोष्टीचा मी उल्लेख केला की आजची जी पिढी आहे ना, ती पिढी जास्त मोबाईलमध्ये बिझी आहे, लहान मुलं आजची. पण आजचे जर अशा पद्धतीचे मैदानी खेळ तुम्ही ज्यावेळी खेळाल ना, त्यावेळी तुम्ही शारीरिकदृष्ट्या मैदानावरती सक्षम होऊ शकता. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला क्रीडा या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फोकस करावा लागेल, तरच तुम्ही तुमची मानसिकता तुम्ही खूप चांगली ठेवू शकता. धावसंख्या 2 ने वाढल्यात, 47 वरती पोहोचल्यात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हर नंतर आमच्यासोबत आनंदजी मगदुम देखील जोडले जाणार आहेत, कारण एका गोष्टीवरती आम्ही चर्चा करणार आहोत. जसं आनंदजी मगदुम सर आमच्या बाजूलाच बसलात, त्यांच्यामुळे आज विरारपासून आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. म्हणजे पहिल्यांदा या मैदानावरती आलोय, या परिसरामध्ये समालोचन केलंय, पण या मैदानावरती पहिल्यांदा पाऊल ठेवलंय ते आनंदजी मगदुम सर यांच्यामुळे. विरारपासून प्रवास होतात, त्यामुळे त्यांचंही मनापासून धन्यवाद आहेत. त्यांच्याशी एका गोष्टीवरती डिस्कशन होणार आहेत बरोबर या ओव्हर नंतर. तिसरा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र नाहीये. चेंडू चाललाय खाली झोन मध्ये, जिथे डिक्लेरेशनच्या माध्यमातून मिळतील धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर वाढत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचतायत 49, 49 धावा. हॅलो हॅलो, या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, असक्षम टीम, हँडबॉलची टीम मुंबई पोलीसची टीम असक्षम जी होती, सक्षम नसताना खाडे साहेबांनी त्याला गोल्ड मेडल मारून दिलंय. त्यांचं अभिनंदन तर ऑलरेडी आहेच, परंतु VRS का काय त्यांचा चेक करा. एक काम करा, चेक करतो, एक वेळ चेक करतो साहेब, घ्या. काय घडलंय, बिघडलंय, भरपूर काही घडलंय, भरपूर काही बिघडलंय. पाहूया काय घडलंय. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये सध्या तिसरे पंच पाहतायत. थोडस त्या ठिकाणी आपण पाहिलं तर झुमिंग केली जात आहेत, पुन्हा मात्र ते दाखवलं जात आहे. थोडस स्लो मोशन, त्याच्यानंतर झुमिंग. तो बॉल योग्य आहे नाही आहे या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न सध्या त्या ठिकाणी केला जात आहे. तिसरे पंच आहेत बिझी, आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आहे योग्य बॉल, फेअर बॉल आहेत. कारण टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, टेक्नॉलॉजी असल्या कारणामुळे 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजूनही बाकी आहे. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, चांगला बॉल हाताळलाय. धावचीची संधी निर्माण झाल्यात, रेस लागल्यात. या रेस मध्ये आता जिंकेल फिल्डिंग करणारा संघ, तो सध्या मैदानाच्या मध्ये विकेट किपर, त्याने घेतली विकेट. फलंदाज बाद. या संघाचं आगमन झालंय, जो फायनल मध्ये दाखल होणारा संघ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला, आणि त्यांची बस नुकताच पोहोचले. डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. जसं लहानपणी आपण सर्वजण लगोरीचा खेळ खेळायचो, लहानपणी प्रत्येकाला लगोरीचा खेळ आठवतो. लगोरी खेळताना तो बरोबर हिट मारायचा, पण तसा हिट नाही लागला. तिथे षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. चौथं 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 6 बॉल मध्ये किती रन येणार, परंतु आमच्यासोबत आनंदजी मगदुम सर जोडले गेले आहेत. ज्या पद्धतीनं प्रभात कॉलनी प्रीमियर लीग सध्या ही स्पर्धा सुरू आहेत,
आपण देखील अनेक साऱ्या संघामध्ये नेहमी अनेक खेळाडूंना पुढे आणण्याचं काम केलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये काय संकल्पना डोक्यामध्ये आहे, पुढे येणाऱ्या ज्या आज प्रोफेशनल लेवलला खेळाडू खेळत आहेत, पण काही लोकल खेळाडू आहेत जे आपल्या विभागातील आहेत, लोकल खेळाडूंसाठी काय करावं असं वाटतं? सर्वप्रथम तर मी चॅम्पियन आनंद स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक पॉडकास्ट स्टुडिओ लवकरात लवकर या कॉलनीच्या टुर्नामेंटनुसार काय केलेलं आहे की आपल्या कॉलनीमधून एखादा खेळाडू मोठा व्हावा आणि आपल्या महाराष्ट्र टेनिस बॉलला एक खेळाडू द्यावा, तशाच प्रकारची संकल्पना चॅम्पियन आनंद स्पोर्ट्स पॉडकास्टमधून आपण ती संकल्पना तयार केलेली आहे. नक्की नक्की चर्चा त्याही आपण गोष्टीची करणार, परंतु महाराष्ट्र पोलीस दलातील काही बांधव आपल्या मंचावरती आहेत. ही प्रभात कॉलनी प्रीमियर लीग सुरू आहेत, पण एकतर 3 पिढ्या एकत्र खेळत आहेत. अंडर 19चे खेळाडू पण खेळत आहेत, 19 वर्षाच्या वरचे खेळाडू पण खेळत आहेत आणि अबाव 50+ 50 वर्षाचे खेळाडूही खेळत आहेत. म्हणजे एकत्रित 3 पिढ्या आज प्रभात कॉलनी प्रीमियर लीगच्या तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि नेहमी म्हणतात ना, क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. आयुष्य जगताना कधी वयाची मर्यादा नाही बाळगायची. जोपर्यंत आयुष्य आहे ते आयुष्य हसत खेळत जगता आलं पाहिजे, तरच त्या आयुष्याचं सार्थक होतं. तशा पद्धतीचा खेळी आहेत, खेळी त्याच पद्धतीने खेळता आला पाहिजे. तोही तुम्हाला हसत खेळतच खेळता आला पाहिजे, कारण क्रिकेटमध्ये एकच जिंकणार आहेत, पारितोषिक एकालाच भेटणार आहेत. पण 8 टीम ज्या पार्टिसिपेट केल्यात ना, 8 टीमचे ऑनर आहेत ना, हे सर्वजण त्यामध्ये सामील आहेत. हे सर्वजण त्यातला महत्वाचा भाग आहेत. पुढचा बॉल, हा बॉल टाकलाय, नक्की कुठे टाकलाय आता त्याच्यावरती प्रश्न आहे. थोड्या वेळामध्ये आपण पाहिलं तर नागेशजी वाडेकर प्रसिद्ध आपण पाहिलं तर क्रिकेटपटू आहेत, त्यांचं देखील आपण पाहिलं तर आगमन आहे, ते होणार आहेत. पंचाने सांगितलंय नो बॉल, परंतु पंचांचं बोट हवेमध्ये फिरलंय. याचा अर्थ काय? पंचाने सांगितलंय फ्री हिट. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग आहे, सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. मैदानाच्या मध्ये पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धावा धाव फलकावरती 52 धावा. फ्री हिट म्हटलं तर दे घुमाके खेळण्याचा चान्स असतो, मोका असतो. तिथे तुम्हाला त्या संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये अप्रोच करायचे आहेत. तसा भारत वर्सेस श्रीलंकाचा टेस्ट सामनाही सुरू आहेत. बऱ्याच जणांचं लक्ष तिथेही आहे. भारतीय संघ कशी कामगिरी करतोय, आपले खेळाडू कसे तिथेही खेळतायत याच्यावरती बऱ्याच जणांचं लक्ष आहे. कालचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा होता. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 80वा स्वातंत्र्य दिन आपण काल सर्वांनी साजरा केलाय. अभिमान आपल्या प्रत्येकाला, आपण भारतीय आहोत, भारतीय असण्याचा आपल्या प्रत्येकाला गर्वही आहे. नो 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 बॉल, पुन्हा नो बॉल हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा आपल्याला बिमार पाहायला मिळतोय. 2 घेतलाय, तिसऱ्याचा पर्यंत सुरू झालाय, तिसरी कंप्लीट. विकेट किपर पाठीमागे धावलात, पण विकेट किपरला कदापि तो बॉलच दिसला नाहीये. बॉल त्यांच्यापासून जवळ होता, ते पाठीमागे गेले. अंपायरचं सांगितलं 3 रन धावून 1 नो बॉलची, एकूण रन ऍड होतील 4. या 4 रनने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पोहोचल्यात. अब तक 56 रन, 56. आतापर्यंत एकही बॉल या ओव्हर मध्ये टाकला गेला नाही. जैनम देखील दाखवलं तर जैनम आपले स्वागत आहेत. फ्री हिट कायम असणार आहे मैदानाच्या मध्ये, जरी गोलंदाज चेंज झाले परंतु फ्री हिट तो कायम असेल. फ्री हिटच्या बॉल वरती पुन्हा एकदा पाहूयात. ओ नाही, मोठा फटका खेळता आला. संतोष मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकतर या स्पर्धेमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत.
हा येल्लो बॉल आहे, जो स्विंग बॉल आहे, जो स्विंग होतो, पाऊस पडला की तो वेगाने जातो, तो जास्त बाहेर निघतो. आणि दुसरा रेग्युलर बॉल आपला तो आहे, तोही मात्र पाहायला मिळतोय. आणि 2 सिक्सर नंतर तिसरा सिक्सर येतो त्यावेळी 9 रन मिळतात. या स्पर्धेची स्पेशालिटी आहे. विकेट विकेट विकेट, पंचांच्या बोर्ड हवेमध्ये, फलंदाज होतील बाद. जाऊयात आपण डीजेकडे. ऐकूया संगीत. तरी खेळी राहुलच्या बॅट मधून आपण खरं तर पाहिलं, खूप चांगली बॅटिंग केली त्याने, रन त्यानं बनवल्यात. 39 धाबा करून मात्र तो तंबूच्या दिशेने परतलाय. शेवटपर्यंत लढत राहिलात, म्हणून सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र आज घडला. आज लढायचं आहे, तुम्हाला मैदानाच्या मध्ये लढायचं आहे, लढायचं आहे. प्रयत्न मात्र सोडायचे नाहीयेत, प्रयत्न करत राहायचे आहेत. न्यू मॅटर मैदानाच्या मध्ये करण दाखल झाल्यात. समोर संतोषला अगदी कठीण काळामध्ये गोलंदाजी करायची होती, कारण पहिले 2 बॉल नो बॉल टाकले होते रुपेशने, त्याच्यानंतर संतोषला आणलं. फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, त्यानं टिपलाय झेल, मैदानाच्या आतमध्ये झालंय डीजे. रुपेश आल्यानंतर रुपेशनं खराब थोडंसं प्रदर्शन केलं, पण संतोषने काय सांगितलं, आयुष्यात म्हणजे ह्या 5 लाईन खूप महत्वाच्या आहेत. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठलीही गोष्ट करू शकतो. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवानं मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे, आणि आय एम विनर, मी विजयी आहे. या 5 गोष्टी जर स्वतःमध्ये आत्मसात केल्या ना, क्रिकेटर म्हणून किंवा एखाद्या व्यक्ती म्हणून, तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाणार. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. धावा धावफलकावरती आहेत 56, परंतु आम्हाला जेनमने इशारा केला होता की बाबा 2 विकेट आल्यानंतर काय होतं, तिसऱ्यांदा हॅट्रिकची संधी असते. आता हॅट्रिक ऑन आहे, एका गोलंदाजाने हॅट्रिक घेतलंय, अजून हॅट्रिक घेतली होती, नाही नाही हॅट्रिकची संधी तर नाहीये, परंतु तिथून मात्र आपण पाहिलं तर 1 धाव येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये, अतिघाई संकटात नाही, अतिघाई कधी कधी खड्ड्यात पण घेऊन जाई. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकेट. - 57 झाल्यात, 57 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर असा टोलावलेला फटका या ठिकाणी, बॉल सीमारेषा पार. पाहायला मिळत आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी, डॉट बॉल, अतिशय सुंदर षटक हाताळलेला आहे. संघाची धावसंख्या 61, जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय.
फेअर चेंडू आहे.
सामन्याच्या दिशेने जाऊया. पाठीमागे चेंडू निघून झालाय, जोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण केल्यात. वाइड बॉल. भाई गेंदबाज बदला है लेकिन हालात नहीं बदले, हालात नहीं सुधरे, हालात वही आमच्या जोडीनं आनंद उदून देखील जॉईंट होतील. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं वातावरण पावसाळी होतंय असं वाटतंय की ढग येऊ लागल्या थोडंसं, कारण रबर बॉल क्रिकेट आणि पाऊस आला नाही तर मजा येणार नाही. दिवसभर एक पण पावसाची सर नाही आली. कदाचित ती पावसाची सर या मॅचमध्ये किंवा सेमीफायनल फायनलला येऊ शकते, पण तिथपर्यंत जाणार कोण, पोचणार कोण? इथे ताई 11 की मिरायकल. नक्कीच सर, ज्या पद्धतीने पावसाचं तुम्ही आता हे नाव घेतलात त्या हिशोबाने जर सुक्का विकेट आहे ना, सुक्या विकेटमध्ये जितके रन बनवता येतील ना तितके रन बनवायला हवेत. आज दिवसभर पावसाची सर आली नाही, त्याच्यामुळे धावांचा पाऊस अक्षरशः पडलाय. 89 धावा, 86 धावा, 87 धावा, 75 धावा, अगदी धावाच धावा आज दिवसभरामध्ये पाहिल्यात. पण असंही होऊ शकतं एक चांगला स्पेल, चांगली गोलंदाजी, टिचून मारा, फिरकी मारा जर झाला तर का त्याच्या धावा डिफेंड होऊ शकतील. नक्की सर, ज्या पद्धतीने पहिल्या 2 ते 3 मॅच आपण पाहिल्या, रनांचा वर्षाव इतका झालेला नाही. ज्याप्रमाणे काल म्हणजे काल पाऊस असून सुद्धा कमीत कमी 80 85 90 रनांपर्यंत प्रत्येक संघ रना मारत होता, परंतु आज विकेट ड्राय असून सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत संघ. नाही, याला दोन्ही कारण म्हणजे नक्कीच तुम्ही दोन्ही टीमला जवळनं ओळखता, त्याच्यामुळे वाईट बॉलचा इशारा येतोय. याच्यामध्ये एक गोष्ट सांगता येईल काय, आज सुक्या विकेटवर देखील धावा येत नाहीयेत, त्याला काय कारण असावं? 66 धावांचा पाठलाग करायचा आहे, 66 टू विन. वर्मा गोलंदाजीसाठी आता एंड चेंज केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न राईट आर्म अराउंड द विकेट आल्यात. आणि अराउंड द वर्ल्ड नावाचा एक चित्रपट देखील आला होता. आता बघूया अराउंड द विकेट आल्यात. आता या पण कहाणी नाही बदलले. वाईट दिला आणि त्याने सांगितले की चेक करूया. एक रिव्ह्यू आहे, कधी वापरायचा ते तुम्ही ठरवा. आता वापरायचं आहे का नंतर वापरायचं आहे? एक ही बार आप कार्ड स्वाइप कर सकते हो. व्हाईट बॉल ते असते ना, रोज पेमेंटसाठी काही लिमिटेशन असतात, किती वेळा कार्ड स्वाइप करायचं. इथे एकच वेळ आहे. काय चाललंय, काय चाललंय? ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला ना 66 धावांचा, इथे फलंदाज रन मारत नाहीये परंतु गोलंदाज रन वाटतायत. ज्या पद्धतीने जी विकेटपट्टीचं मी मगाशी हे केलं ना उल्लंघन, त्यावेळेला मी बघितलं. नाही, आता असं झालंय ना, म्हणजे आता राजकीय परिस्थिती काय वेळेला असते ना, सरकार कोणाचं म्हणणार माहिती नाही, काही जण बाहेरनं पाठिंबा देतात. आता हे बाहेरनं पाठिंबा आहे, प्रतिस्पर्ध्यानं दिलेला हा बाहेरनं पाठिंबा आहे. आता स्वतःचं सरकारही बनावं लागणार आहे भाई, त्या धावा देखील करावे लागणार. म्हणून ओके. या ठिकाणी रोमांचक असा सामना चालू आहे. हा, इकडे ठेवा, बघायचं तिकडे, तिकडे बघायचं. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि या ठिकाणी चौकार. प्रेक्षक सांताक्रूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये खचाखच भरलेला आहे. 35,000 पब्लिक या ठिकाणी बघते. आणि सर एक आपल्या माहितीसाठी सांगतो, आतापर्यंत 3 बॉल झाले आहेत आणि 21 रन झालेत. 3 बॉल मध्ये 21 रन. अरे कौनसी बॉलिंग कौनसी बॅटिंग चालू आहे भाई? हा 22वा असेल.
22 त्याच्यामध्ये वाईट करार दिलेला आहे. या ठिकाणी अंपायरचा अंपायरचा निर्णय अंतिम राहील, स्पष्टपणे बोलणे. नाही, मैदानावरती पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि शहरामध्ये साहेबांचा शब्द देखील अंतिम असतो. त्याकडे दोन्ही गोष्टीवरती नजर आहे. सध्या स्कोरबोर्ड आहे 22 आणि जॉईंट होतील आमच्या जोडीनं. थोडीशी स्वेअर गोलंदाजी चालले. अजूनही तो टप्पा लाईन सापडत नाहीयेत आणि ज्यावेळेला सापडते ना त्यावेळेला तो चौकार येतो. विकेटवर पडला का चौकार, बाहेर गेला का वाईट. गोलंदाजी चालू आहे ना, ज्या संघाला 66 धावा वाचवायच्या आहेत, पण अशी गोलंदाजी करून कुठेतरी ते स्वतःचा संघ अडचणीत आणतात. नाही, याला एकच आहे, म्हणजे जसं हिंदीमध्ये म्हणतात बघा, आनंद आमदनी अटन्नी खर्चा रुपया. आता बाकी जण काय सांगतात माहिती का, बॉलरला सांगतात वरबाजी आमदनी अटन्नी खर्चा रुपया, ऐसी गेंदबाजी करोगे तो कैसे जीतोगे भैया. अशी बॉलिंग डील केली तर जिंकणार कसं. या ठिकाणी अजून एक वाईट. एक तर बॅटला लागला का चौकार जातो, नाही लागला का वाईट होतो. भाई ये तो वही बात हुई रंगीला वाली सीन है. आता रंगीला मधलं गाणं आहे माहिती आहे का, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. तशी कहाणी सध्या मैदानावरती आहे. 26 धावा झाल्यात आणि चेंडू किती झालेत, 4 बॉल मध्ये 4 षटकार मारले. 9वा मारला तर 27 होतात. एकही 9वा नाहीये, एकही षटकार नाहीये, तरी पण 26 आहेत. पंचांनी पाहिलं, सांगितलं इट्स अ वाईट बॉल. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो योग्य निर्णय आहे. कोणी पंचांशी वाद करायचा नाहीये. वाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी. आणि अशा वेळेला तुम्ही जी गोलंदाजी करतात ना, या नाजूक टप्प्यावरती आहेत, अगदी त्या कडेवरती आहेत. इथे कडे लोट होऊ शकतो. तुम्ही त्या टप्प्यावरती आहे जिथे स्पर्धेबाहेर जाऊ शकता. त्यामुळे या टुर्नामेंटच्या बाहेर जाण्याचा धोका तुमच्या समोर आहे. जो खतरा धोका, बऱ्याच वेळेला रेल्वे क्रॉसिंग असते, फाटकाच्या ठिकाणी लिहिलेलं असते वरती खतरा धोका, तसा खतरा धोका आहे तुमच्या समोर. आणि तो असताना देखील खराब गोलंदाजी. स्वतःला एकदा चिमटा मारा, जागे करा बाबा. हे स्वप्न तर नाही ना, त्या स्वप्नातनं जाग करा स्वतःला, तर हा मॅच तुम्ही जिंकू शकता. स्कोर 27, कारण ही 27 तुम्हाला सतावते. अजून एक वाईड आहे का, ओके वाईड. आता रन किती झाल्या, 30. पहिली ओव्हर चालू आहे. पहिल्या ओव्हरचे फक्त 4 बॉल झाल्यात आणि स्कोर झालाय 30. म्हणजे सर नक्कीच इकडे आपण पाहतोय 66 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या ओव्हरीच्या 4 चेंडूमध्ये 30 धावा झाल्यात. म्हणजे आता कुठेतरी 36 धावांची गरज आहे. 36 धावा. काही काना वाटेल बाबा आमच्या जैनम स्कोरिंग मध्ये चूक केले की ऑनलाईनला आमच्या सुप्रीम लाईव्ह वाल्याने चूक केले. भाई चूक मैदानावरती बॉलरने केले. गैरों में कहा दम था हमको तो अपनों ने लूटा, तशी कहानी आई थी. गैरों में कहा गम था हमको अपनों ने लूटा, हमारी मैच भी वही फंसी जहां ज्यादा वाइड गेंद गिरा. सर ने गलत बोला है, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. बॉलर के इसमें दम नहीं था, लेकिन बैट्समैन के इसमें दम था. गलत मत समझना बेटो, गलत मत समझना. मैं भी क्रिकेटर हूँ. आपको समझ में आना चाहिए कि एक ओवर में अगर 5 गेंदों में 30 रन हो सकता है. 66 रन का तुम्हारा टार्गेट है. 4च बॉल 66 रन पाहिजे होते. तुम्ही एका ओव्हरमध्ये जर 30 रन काढू शकता, देऊ शकता, काय तुमच्यामध्ये दम आहे रे. परत वाईट आहे, परत वाईट. आता 33 झाले भाऊ. एक नंबर. आता एक ओव्हर मध्ये 33 रन, त्याच्यामध्ये 4 बॉल मध्ये 33 म्हणजे नेमकं काय. 2 बॉल तर चांगले टाक बाबा, कमी टाकू. सर तुम्हाला असं वाटतं की सीआयडी मधला शिवाजी साटम यांचा डायलॉग आहे बघा, Yes. कुछ तो गडबड है, कुछ तो कुछ गड़बड़ तो है दया, गड़बड़ है. दया. इसमें कुछ तो गडबड आहे दया. अंपायरला तुम्ही काय खरेदी केले का रे.
अंपायर तुम्हाला खरेदी केलं का? तुम्हाला घेतलं होतं काहीतरी? हा 4 चेंडू झाल्यात आतापर्यंत आणि स्कोर आहे 33. फक्त 16 धावा बॅटनं आल्यात, बाकी 17 एक्स्ट्राच आहेत. आता हा पण जवळपास होताच त्या व्हाईटच्या जवळ. 17 रन व्हाईटचे आहेत एका ओव्हरमध्ये. 2 रन झाले, टोटल 35. आता बरोबर. बाकी काय व्हायरल होईल का ना माहिती नाही, पण ही पहिली ओव्हर व्हायरल होईल. अख्खा पूर्ण पहिली. चेंडू प्रत्येक. आणि या ठिकाणी ना माझा कॅमेरा चालू आहे, माझा मोबाईल चालू आहे आणि सगळे बघतायत. माझ्या पोलिटिशियन सगळी टीम बघते, सांताक्रूज पोलिटिशियन सगळे लोक बघतायत. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हा चालू आहे, हे बघा. बाकीचे विचारते बाबा तुमच्या उपस्थित असं झालं तरी कसं. लाईव्ह आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, बॅटला लागला तर चेंडू जातो, एक तर चौकार नाही तर 2. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली झाले, 2 रन ऍड होईल. आता स्कोर किती झालाय ते एकदा बघूया आपण आणि मग सांगूया की पहिल्या एका ओव्हरला किती रन झाल्यात. 37 धावा झाल्यात. 37 धावा करताना बऱ्याच वेळा म्हणजे तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलात, म्हणजे षटकार मारत गेले तर 37 होतात. एकही सिक्सर नाहीये. की ज्या पद्धतीची आपण बॉलिंग बघितली, जवळजवळ 18 धावा ज्या वाईटच्या म्हणजे एक्स्ट्रा धावा आहेत, म्हणजे फलंदाजाला कुठेतरी त्यांनी मेहनत करायलाच दिलेली नाहीये. आणि आपल्याकडे ज्या धावा आहेत ना त्या कुठेतरी वाचवायचा त्यांना प्रयत्न करायचा होता. मी नेहमी म्हणतो 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षरांची मेहनत. जेव्हा करणार ना त्यावेळेला काहीतरी नवीन प्रयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने बॉलिंग टाकली ना, 18 धावा एक्स्ट्राच्या दिलेल्या आहेत. म्हणजे एक तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेतो. ज्या एका बॉलरनं पहिलं सुरुवात केली त्याला बदलला आणि ज्याला आणला त्याने अजून वाईट टाकले. म्हणजे हा जो तुम्ही उल्लेख केला ना प्रयोग, जो एक्सपेरिमेंट केला ना तो अंगलट आलाय, थोडासा तो अंगावरती आलाय असं म्हणूया. आणि मॅच अजूनही आहे, असं नाही की मॅच संपलाय, पण पूर्णपणे जो लढण्याची वृत्ती होती ना ती निघले. 37. म्हणून चर्चा करताना आम्ही म्हटलं होतं बाबा साहेबांनी नक्कीच आम्हाला करेक्ट केलं कि गैरों में कहा दम था, हमको तो अपनों ने लूटा, हमारी कश्ती वही डूबी जहाँ पानी कम था. लेकिन भाई जब पानी कम था वहां कश्ती कौन लेके जाने को बोला था? अगर लेके नहीं जाते तो डूबती नहीं. जरूर जरूर. कहाणी में ट्विस्ट आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट. ट्रॉफ्या आल्यात ना, त्या ट्रॉफ्या बघून बाजूनी करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट. न्यू बॅट्समन सचिन. हलक्या हाताने खेळलेत. रुपेश सॉफ्ट हँडने खेळला होता. जोपर्यंत 1 रन जोडली जाईल ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून धावा जोडल्या जातील. पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. 2 धावा डिक्लेअर, 3 धावा एकूण आहेत 3 धावा. या चेंडूवरती मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतो, कारण तुम्ही जसा ट्रॉफीचा देखील उल्लेख केला गेला होता की आता ट्रॉफ्यांवरती सगळ्यांची नजर असणार आहे. म्हणून कुठल्याही स्पर्धेचा ज्यावेळेला जे पॅम्पलेट किंवा फॉर्म निघतो ना त्याच्यासमोर लिहिलेलं असतं, चषक लिहिलेलं असतं, पण त्याच्या पुढे असतो आकर्षक. हे आकर्षण आहे
प्रत्येकाचं ते आता दिसून येणार आहे. नक्कीच सर, ज्या पद्धतीने आता ट्रॉफ्या मैदानामध्ये आल्या ना, ज्या गोष्टीची उत्सुकता खेळाडूंना होती ती उत्सुकता आता कुठेतरी पूर्ण झाली आणि ती ट्रॉफ्या बघून असं वाटतं आता मेहनत कुठेतरी जास्त करावी लागणार आहे. कारण की या चमचमणाऱ्या ज्या ट्रॉफ्या आहेत ना, आज कोणते दोन संघ आहेत ना, रनर अप आणि विनर अप, हे कोणते दोन संघ आज घरी घेऊन जाणार? मेहनत तर जास्तच करावी लागणार आहे आणि एकमेकांना सांगावं लागणार आहे की बाबा आता जिंकायचं म्हणजे काल जितका प्रयत्न केला तितका जास्त करायचा. सिंगमला आज दिवसभरामध्ये चांगला खेळ सध्या याही टीम करतायत. काही चांगलं घडत नाहीये. प्रत्येक जे पाऊल पडते ते चुकीच्या दिशेनं जात आहे. सध्या ताई 11 हा संघ मात्र विचार करतोय की बाबा काय घडतंय. त्याने तर रन बनवल्या पण रन थांबवता येत नाहीयेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण जे पाऊल टाकलं जात आहे ते पाऊल कदाचित योग्य दिशेनं जात नाही आहेत आणि त्याच्यामुळे तेही विचार करतात की बाबा बिनसलं तरी कुठे. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात. तसं या मॅच मध्ये थोडंसं झालंय. अजून ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला ना सर ट्रॉफ्यांचा, जशा ट्रॉफ्या आल्या ना मैदानामध्ये प्रेक्षक सुद्धा आलेत. म्हणजे संध्याकाळचं सत्र कुठेतरी गरमागरमीचं वातावरण मला दिसतंय. डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये हा शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. सध्या 46 20 रन अजूनही करायचे आहेत. 46 46 झालात. अजून एक डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आवश्यकता आहे. एक सुंदर गाणं वाजलं गेलं आता संत आणि वसंत दोन्ही ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला फरक पडतो. वसंत येतो त्यावेळेला प्रकृती सुधारते आणि संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. दोन्ही गोष्टी असतात. त्याच्यामुळे संत आणि वसंत या दोन्हींचा चांगला समन्वय इथे साधला गेला. 20 धावा करायचे आहेत. 20 धावा करायचे आहेत आणि जसं तुम्ही म्हटलं की बाबा आता ट्रॉफ्याला बघून मेहनत थोडीशी ज्यादा करावी लागणार आहे. भाई जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ही ज्यादा करो, किस्मत रूठे लेकिन हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. थोड़ा सा मजबूत करा इरादा. PCPL.
थँक्यू. पहिलं षटक थोडंसं दूर गेलं, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न टीमही करते. आता त्या टीमचं नावच, समोरची टीम आहे ना ती मिरॅकल आहे, ती तर करणारच काहीतरी चमत्कार, ते करणार. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये तो केलाय. आता दुसऱ्या बाजूला ताई 11ला चमत्कार करावा लागणार. नक्कीच सर. आता जर हा सामना जिंकायचा असेल ना तर ताई 11ला कुठेतरी चमत्काराचीच गरज आहे. आणि फार पूर्वी एक चित्रपट आला होता बघा, लक्ष्मीकांत बेर्डे होते, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं बाबा चमत्कार. आता बघूया नक्कीच तसा काय चमत्कार होतोय का. तसाच काहीतरी चमत्कार करावा लागेल ताई 11ला. स्ट्रायकर एंडला फलंदाज पकड रुपेश. आता गोलंदाज पण आशेने बघतोय. पंचाने तर सांगितलं इट्स अ लिगल डिलिव्हरी, इट्स ओके. पण बॅट्समनने घेतलंय का अंपायर? बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला, पंचांनी पाहिलं आणि आलं आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर पण आहे, लवली पण आहे. फेअर अँड लवली वाला खेळ आहे. चला, फेअर अँड लवली वाला खेळ आहे, मॅच बदलू शकतो. डॉट 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 डॉट. मी एकदा तुमच्या दिशेने येतोय आनंद. या मॅच मध्ये पुन्हा एकदा असं वाटतंय की क्षेत्ररक्षण करणारा संघ कमबॅक नाहीये, फाईट बॅक करतोय. फाईट बॅक. अति सुंदर गोलंदाजी, त्याचप्रमाणे फलंदाजी पण. 3 बॉल डॉट गेलेले आहेत आणि सदर ठिकाणी अंपायरचा निर्णय कंटिन्यू आहे. आणि आम्ही कसं आहे माहिती आहे का, आम्ही तुमच्या बाजूने नाही आहेत. मित्रा इकडे घे. हा, या ठिकाणी अतिसुंदर गोलंदाजी फलंदाजी चालू आहे, पण एक चमत्कार होत आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी अंपायरचं नाव सुनील कदम. मागच्या वेळेस सुद्धा आमच्या टीमच्या टायमाला तेच होते. अतिसुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी त्याचप्रमाणे अतिशय फटका आणि परत चौका मारायला आहे. 2 रन ओके. या 2 रनने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 53-53. 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. काही हलकीशी धून. आणि आता सेमीफायनलचा मॅच याच्यानंतर असणार आहे. कोण जाणार त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. ब्लास्टर आपण देखील रेडी राहायचंय, तयारीत राहायचंय. चला, फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चालू आहे नेटवर्क. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत करण. स्ट्रायकर एंडला रुपेश आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं दीपक, अशी जोडी मैदानावरती सज्ज आहेत. 12 मध्ये 13. आपण भरपूर वेळा आता चमत्कारचा उल्लेख जरूर करतोय, पण दुसऱ्या बाजूला मिरायकल सांगते भाई अब कोई चमत्कार नाही, यावेळेला फक्त आम्ही जिंकणार.
नक्कीच आता इथे खरंच सर काहीतरी मोठा चमत्कार घडला ना तरच ताई 11 कमबॅक करू शकतो, कारण की रब्बर बॉल आहे, काही होऊ शकतं. जवळपास सर सामना संपायला आलाय, म्हणजे कुठेतरी पराभवाच्या छायेत आहे ताई 11, परंतु जे अवांतर जे धावा आहेत ना, एक्स्ट्राच्या धावा त्या कुठे थांबताना दिसत नाहीये. सातत्याने गोलंदाज वाईट टाकून अवांतर धावा म्हणजे अक्षरशः वाटतायत. खैरात चालू आहे, जे व्हाईट बॉल टाकले जातात ना, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पॉइंट फिल्डरला चकून चेंडू चाललाय, जोपर्यंत पाठलाग केला जाईल. 2 रन 2 रन 2 रन. म्हणजे जसं आपण कधी कधी उल्लेख करतो बघा, म्हणजे म्हणजे पायावरती कुऱ्हाड मारणं का कुऱ्हाडीवरती पाय मारणं, असं ते दोन्ही प्रकार आहे. एक तर तुम्ही स्कोर केला होता, फक्त तो धावफलक तुम्हाला डिफेंड करता आला नाही, बचाव त्याचा करता आला नाही. वाईट वाईट हा पूर्ण इनिंग आहे ना, कदाचित सुप्रीम लाईव्हला लगेच डिमांड होईल की बाबा या एवढ्या इनिंगची जर थोडीशी हायलाईट पाठवा, कारण याच्यामध्ये वाईट जास्त आहेत. आणि हे वाईट टाकून आहे ना, हे वाईट टाकून संघाची परिस्थिती आता वाईट व्हायला लागली. नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतोय ना, संघाची परिस्थिती पूर्ण वाईट परिस्थितीमध्ये चाललेली आहे, कारण की जे वाईटचं सत्र आहे ना ते कुठे थांबताना दिसतच नाहीये. एका जरी गोलंदाजाने जर चांगला कमबॅक केला असता ना तर कुठेतरी सामना अजून थोडासा लांब आपल्याला पाहायला मिळाला असता. तो जात नाहीये, फक्त चेंडूच लांब लांब जातोय, लांब लांब हाताळला जातोय. जो मध्ये पडतो तो बाहेर जातो, आणि जो बाहेर जातो तो वाईट जातो. दोन धावांची आवश्यकता आहे. मिड विकेटला चेंडू चाललाय, जोपर्यंत एक धाव चेंडूवरती पूर्ण करतील. आता रिलॅक्स मूडमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे आपण अगदी विजयाच्या समीप आहोत. जसं आज रविवारचा दिवस आहे ना, आम्हाला पण ट्रेनमध्ये येताना माहिती आहे आज का टेन्शन नाही, ट्रेन खाली असतील, आरामात कुठलीही ट्रेन पकडली तरी चालेल विरारला जायला, नाही तर बाबा अंधेरी विरार टेन्शनवाला. आता सध्या तीच कहाणी आहे, रिलॅक्स मूडमध्ये आहेत. यानंतर टॉस साठी या शेवटची एक धाव बाकी. आता ती एक धाव देखील वाईड न आले, सुरुवात झाली वाईड न, एंड झाला वाईड न, परिस्थिती झाली वाईट. आणि अशा प्रकारे मिरॅकल संघ जो आहे ना तो मला तर असं वाटतं खूप कमी मेहनत करून सेमीफायनलला पोहोचलेला आहे. नाही म्हणून मी उल्लेख केला होता बाबा कुछ तो गडबड आहे. आता त्यांनी मिरायकल जादू समोरच्यावर केली का? नक्कीच विजयी संघाचं अभिनंदन, आणि हारणाऱ्या संघाने नाराज व्हायचं नाहीये, पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा असणार आहे. आणि दुपारच्या वेळेला ज्यावेळेला मिरायकल पराभूत झाला होता, करणजी भोजे यांची उल्लेख होता बाबा कमबॅक करणार आमचा संघ, आणि त्यांनी नुसतं कमबॅक नाही केले, फाईट बॅक केले, आणि आता विजय झाला. हा सेमीफायनलचा मॅच